आणि शिवराणा सेवा संघ हा तिहेरी लोक या ठिकाणी जमून आलेला आहे. आता त्यांनी भाषण केलं, तोही आमचा जुना कार्यकर्ता आहे. आणि निकुंभ ज्यांनी कॅमेरा हातात घेतलेला फोटो काढतात, पण त्यांच्या हातात कॅमेरा आहे, त्यांचे फोटो चांगले मिळते. तर या ठिकाणी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी यानंतर जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी अशाच उभ्या पाऱ्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. जाधव सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करतो. आपल्या या कार्यक्रमाला हजर असलेल्या सर्व वाचक बंधू, त्याचबरोबर आपले कार्यकर्ते, आत्ताच सरांनी सर्वांची नावं घेतली, त्यामुळे मी पुन्हा त्यांच्या नावाचा उल्लेख करणार नाही. तरी मी या ठिकाणी आज उपस्थित असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आलेल्या आपल्या सर्वच बांधवांचं या ठिकाणी शिवराणा वाचनालय, नागरी सेवाभावी संस्था या सर्वांतर्फे मी या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, आपले संघटन हे महापुरुषांच्या विचारावरती खऱ्या अर्थानं चालणारं असं संघटन आहे आणि सर्वसामान्यांना घेऊन आपण या ठिकाणी या सर्व थोर महापुरुषांचे विचार समाजामध्ये कसे रुजतील याचा सतत प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून होतो. आणि या सर्व कार्यक्रमांमध्ये आपल्या सर्वांचाच या ठिकाणी मोलाचा असा वाटा आहे आणि तो असाच निरंतर चालत राहो अशीच मी या ठिकाणी सर्व आपल्या या कार्यकर्त्यांना आणि सर्वच आपल्या मित्रांना या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा परत एकदा मी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण मुलाचं मार्गदर्शन कमी वेळामध्ये अधिक आपण मार्गदर्शन या ठिकाणी केलं आणि आपले विचार मांडले. धन्यवाद. यानंतर जे कार्यकर्ते होऊ इच्छिता कार्यकर्ते आहेच आणि ज्यांना समाजात सेवा करण्याची संधीसाठी ते दरवाजे ठोठावत आहेत, आमचे जयसिंगराव खोकट साहेब यांना विनंती करतो की थोडक्यात त्या ठिकाणी विचार मांडले. जय भवानी, जय शिवाजी. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण शिवराणा सेवा संघाच्या वतीने उपस्थित झालेलो आहोत. मित्रांनो, आजचा दिवस केवळ एक जयंती नसून स्वराज्याचा संकल्प दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर शिस्त, नीतिमत्ता आणि जामीन करण्याच्या विचारावर स्वराज्याची स्थापना केली. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे जे विचार होते त्या विचारावर खऱ्या अर्थाने आता चालण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे आता दादू साहेबांनी सांगितलं की त्या काकांना पुत्रशोक झाला आणि त्या ठिकाणी ते एक त्यांना सांत्वन किंवा इतर मदतीसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिले, तर हीच खरी शिवरायांची विचारशक्ती होती. आपण काही जयंत्या साजरा करतो, एक उत्सव आहे, परंतु त्यांच्या विचारावर जे चालतो तोच खरा शिवभक्त होय असं मी या ठिकाणी सांगेल. आणि या प्रकारे आपण त्यांच्या विचारावर चालण्याची प्रार्थना करूया. सध्या तीच गरज आहे सर. सध्या जी परिस्थिती आहे ती शिवरायांच्या विचारावर चालण्याची परिस्थिती आहे. शिवराय जरी मुघलांच्या विरोधात लढले असेल, परंतु शिवरायांच्या सैन्यामध्ये एक त्या समाजाचे एक सैनिक होते, त्यांची लढाई ही दुष्ट लोकांच्या विरोधात होती. तशीच आता लढाईची सुरुवात झालेली आहे. आपण याच्यात सहभागी आहोत आणि मी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. गडात झाला आणि त्यांचा शेवटही गडात झाला असे राजे, ज्या राजाला मानवतेचा धर्म त्या काळात पार पाडला, मानवतेची शिकवण दिली आणि ज्यांचा भगवा पताका आणि भगवा रक्त याचं नातं जुळून आणलं. त्या नात्यानं माणुसकी जपली, त्या नात्यानं माणुसकीचा पाठ सोडला. ज्या माणुसकीनं त्या काळात बहिर्जी नाईक सारख्या माणसाला, त्यांनी दलित माणसाला आपल्या सेवेत सर्व अधिकार दिले आणि सिद्दीकी सारख्या माणसाला प्रमुख बनवलं, आरमारचं प्रमुख बनवलं अशी शक्ती त्यांच्या होती. म्हणजे जातीचे राणा नव्हता. फक्त मोगलांचं जे जुलूमशाही होती ती हुकुमशाही होती, त्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला बाणा दाखवला, आपली शिकवण दिली आणि राजमाता जिजाऊने दिलेला तो शब्द आहे हे माझं स्वराज्य. ते स्वराज्य कसं असावं, ते राज्य कसं असावं, रयतेला न्याय मिळाला पाहिजे. मग रयतेच्या सख्या पोराने जर गुन्हा केला असा तर सख्या मुलाला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. हे रयतेचं राज आहे. आणि आजची परिस्थिती काय बीड शहरामध्ये, बंगाल सर, बीड शहरामध्ये मंत्री म्हणतात की आम्हाला आमच्या
आम्ही गुन्हा केलेला नाहीये, पण तुमच्या माणसाने गुन्हा केला म्हणजे मंत्र्यांच्या भरोश्यावर गुन्हा होत आहे हे ठामपणे लोक सांगतायत, प्रतिनिधी सांगतायत, पण गडी राजीनामा द्यायला तयार नाही. महाराष्ट्राची परंपरा आहे की त्याने अन्याय केला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, हा महाराष्ट्र गाडगे महाराजांचा, ज्यांची संत तुकाराम महाराजांचा, अशा महान संतांचा, ज्यांनी देशाला नामदेव महाराजांचा आहे, ज्यांनी देशाला शिकवण दिली, ज्यांनी राष्ट्र घडवलं, ज्यांनी शिकवण दिले. देवीच्या लेखापासून सर्वसामान्य माणूस होता, यांनी अन्याय केला, अत्याचार केला. या महाराष्ट्रात अशा माणसाचा राजीनामा घेणं म्हणजे लोकशाही जपणं आहे. त्या लोकशाहीचा अपमान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्र त्याच्या पाठीमागे त्यांनी घातलाय. त्या सत्ताधारींना तो जबाबदारी, सत्ताधारी किती असतील याचा संबंध नाही आहे. त्या जबाबदार आहे अशी धारणा महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि अशा अन्यायांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. ह्या अर्थानं खऱ्या अर्थानं शिवजयंती होईल असं माझं मत आहे, ठाम मत आहे. म्हणून अधिक न बोलता त्या काळातला अन्याय आणि आजचा अन्याय हे जर आपण बघितलं तर छत्रपतीचं पुन्हा छत्रपती सारखं राज्य यांनी करावं आणि छत्रपती सारखे माणसं लोकप्रतिनिधी म्हणून निवडण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. तर ह्या खऱ्या अर्थानं मी नतमस्तक होऊन छत्रपतींनी जी शिकवण दिली तीच राष्ट्राला वाचवू शकते, तेच राष्ट्राला घडवू शकते, तेच महाराष्ट्र देशाला घडवू शकते. कर्म चालू